मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. परब्रह्माचं स्वरूप समजणं हा साधनेच्या जाणीवेत असणाऱ्या शिष्यासमोर एक फार मोठं आवाहन असतं. लक्षात, बाकी सर्व आवाहन माणूस आपल्या जीवनात साध्य करू शकतो किंवा शकतही नाही समजा, पण त्या बाकीच्या सर्व ध्येयांच्या साध्य सिद्धतेच्या जाणीवांमधनं माणसाच्या विकासाला खूप काही मोठं प्राधान्य असतं असं नाही. व्यावहारिक जीवनामध्ये विकास यंत्रणा जी कार्यरत असते समाजाच्या जाणीवेमधून, ती बौद्धिक शारीरिक अशा सुख समाधानाच्या भूमिकेतच असते. त्याच्यामध्ये अध्यात्म विचार नसतो. परंतु साधकाला मात्र त्या जाणीवांमधनं आपला अध्यात्म विचार जोपासावा लागतो. हे त्याच्या समोरचं मोठं आवाहन असतं. आणि इतर गोष्टी मिळाल्या न मिळाल्यानी त्या प्रारब्धाच्या जाणीवेतनं सुखदुःखाला कारण होतील, त्यांनी खूप काही फरक पडत नसतो. परंतु अध्यात्म जाणीवेतनं साधणारा विकास हा जीवात्म्याच्या परिवर्तनालाच डायरेक्ट कारणीभूत होत असतो. त्यामुळे साधकांनी किंबहुना मनुष्यानी प्राथमिकपणे आध्यात्मिक जाणीवेचाच विकास करावा, जेणेकरून त्याला आपण मनुष्य जन्म घेऊन फ्रस्ट्रेशन येणार नाही. म्हणजे तो जन्म आपण कशासाठी घेतला? आलो आलो गेलो गेलो मेलो, संपला विषय. हल्ली ते इलेक्ट्रिक याच्यामध्ये ओव्हन मध्ये अटकलून दिलं, दरवाजा पडला की विषय संपतो. दरवाजा पडायच्या अगोदरच संपलेलं असतं. एवढं ते भयंकर गणित आहे की नाही. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती जी आत ढकलल्या जाणारी जे शरीर आहे, त्या शरीराच्या आतमध्ये असणारा जो जीवात्मा होता, जो जीवनभर जीवन जगला, आणि त्याला मिळालं काय शेवटी असा विचार केला तर त्याला काहीच मिळालं नाही असं लक्षात येतं. म्हणजे व्यावहारिक कितीही मोठा असला, किती धरून त्याला आईन्स्टाईन जरी असला तरी त्याला आध्यात्मिक भूमिकेतनं काय मिळालं असेल तेच त्याच्या विकासाच्या यंत्रणेला कार्यरत होणार आहे. अन्यथा जसे आपण मरतो तसेच ते मरणार. म्हणजे सर्वसामान्य माणसाचा व्यवहार व्यावहारिक जाणीवेतनं जो घडत जातो तो त्याच्या कुठल्याच उत्कर्षाच्या कारणीचा नाही. हा, तो व्यवहार कसा करतो आणि त्या व्यवहारातनं कर्मबंध कसा तो घडू देत नाही, हे कौशल्य ते गाठायचं असेल याचाच अर्थ त्याला आध्यात्मिक विकास करावा लागतो. आध्यात्मिक विकास साधणं म्हणजे काय? नेमकं ईश्वराच्या जाणीवेत जाणं, मग ईश्वर समजून घेणं हा फार मोठा विषय आहे. आणि ईश्वर समजून घेऊन विभूती योगामध्ये पाहिलं आपण
पण विभूती म्हणजे ईश्वर नव्हे. परत विभूतीच्या माध्यमातून ईश्वर समजून घ्यायचा आहे. म्हणून अर्जुनाला प्रश्न पडला की आपल्याला खरा ईश्वर या संपूर्ण विश्वात कसा आहे तेच बघायचंय. तोच विषय चालू आहे ना आपला. पण जेव्हा तो विषय असतो तेव्हा ईश्वर हा स्वयंभू अनादि सिद्ध या जाणीवेत असतोच. म्हणून तो अनादि सिद्धा सदा शिवा पुरुष पूर्ण तुझं नमितो, ही पुरुषोत्तमाच्या जाणीवेची प्रार्थना आहे, जी स्वामी विद्यानंदांनी स्वामी स्वरूपानंदांसाठी म्हणजे त्यांच्या गुरूंसाठी केलेली प्रार्थना आहे. बघा, अनादि सिद्धा सदा शिवा पुरुष पूर्ण तुझं नमितो. ही जी पुरुषोत्तम स्थिती आहे ती मानवी जीवनात प्राप्त होऊ शकते. परंतु विकसित व्यक्त होणाऱ्या ब्रह्मांडामध्ये ईश्वर कसा दिसावा हा जाणीवेतनं समजून घ्यावा लागणार आहे. अर्जुनाला दिसणारा ईश्वर कसा आहे तो आपण पाहतोय, परंतु तो ईश्वर माणसाला साधनेतनं दिसणारा नाहीये. विश्वरूप दर्शनामध्ये एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला झालं ते फक्त अर्जुनालाच झाले नाही, ते बाकी कोणाला झालं नाही, त्याच्या अगोदरही कोणाला झालं नाही आणि त्यानंतरही कोणाला झालं नाही. हा मनुष्य ईश्वरमय झाला हे झालं, पण दर्शन स्वरूपात जे दर्शन अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिल्या गेलं तसं दर्शन कुठल्याही संतांनी आतापर्यंत घेऊन ठेवलेलं नाही. पण त्यांच्या ईश्वर प्राप्तव्याच्या किंवा ईश्वराच्या अनुभूतीच्या भूमिका कशा होत्या? स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. जे योगी अरविंद जे म्हणतात त्यांची अनुभूती, ज्ञानदेवांची अनुभूती, तुकारामाची अनुभूती, स्वामी स्वरूपानंदांची अनुभूती, या सगळ्यांच्या अनुभूत्या एकच होत्या. त्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे. त्या भूमिकेतनं ते काय म्हणतायत की ईश्वर हा काय उभा आहे, बसलेला आहे, खाली आहे, वर आहे असं काही नाही. ईश्वर हा सर्वत्रच आहे, सर्वदूर आहे, सर्वांमध्ये आहे, सर्वांमध्येही आहे, सर्वांच्या बाहेरही आहे आणि सर्वातीतही आहे. आता हे जे सगळं स्वरूप आहे हे स्वरूप प्रत्येक जाणीवेतनं बघणं हा मोठा एक प्रकारचा माणसाच्या दृष्टीने आवाहनात्मक गोष्ट होऊन बसते. याला आवाहन म्हणतो. हे आवाहन आहे. मग हे आवाहन दिसणं आणि ते बघता येणं आणि ते समजणं हेच एक स्वयंभू आवाहन आहे. अर्जुनासारखं विश्वरूप दर्शन आपल्याला दिसलं तर त्याला सुद्धा घाम फुटला पुढे येईल ते, तर आपल्यासारख्यांची काय दशा व्हायची? नकोच वाटलं ना. एखादं भीतीदायक स्वप्न पडलं रात्री तर उठून माणूस बसतो, कुठं घरात बाकींना उठवतो, मी घाबरलोय म्हणून सांगतो, इथपर्यंत परिस्थिती होते माणसाची. इतरांना कळत नाही हा काय का घाबरलाय. मग ते बाकीचे लोक म्हणतात घाबरलायस का, बरं ठीक आहे, मग माझ्याशी जरी झोपते झोपून जातात आणि याची भीती त्याला सतत घाबरवतच राहते. अशी स्थिती होते तयार. असो, म्हणून येरवी गिवसिले आगोवा ठाई परी सोय न लाहेची काही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिमी येत. एवं आदि मध्यांतर रहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. तुला आदि मध्य अंत कोठे आहेत हे सर्व ठिकाणी मी निरखून पाहिले. अर्जुन पाहतोय आता भगवंताला
निरखून पाहतोय. निरखून म्हणजे कशाला आपण निरखून पाहणं म्हणणार? सोनं निरखून हा? सोनं कसं ते पारखून झालं. निरखून म्हणजे डोळे मध्ये पापडी न हलवता बघणं. अशा जाणीवेमध्ये पाहणं असो. म्हणून हे सर्व ठिकाणी मी निरखून पाहिले, परंतु त्यांचा कुठे थांब लागत नाही. म्हणून हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाही, हे त्रिवाद सत्य आहे. कारण याच्यामध्ये मला आदि मध्य आणि अंत हे दिसतच नाहीये. म्हणजे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली कुठून, याचा नेमका ज्याला आपण मध्य म्हणजे अगदी सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर गुरुत्व मध्य आहे की नाही, हा आहे कुठं? कारण सगळं मास जे असतं, व्हॉल्युमिनस मास, ते एका पॉइंट मध्ये केंद्रित झालेलं असतं असं शास्त्र सांगतं. त्याला गुरुत्व मध्य असं म्हणतात. आता एवढं सगळं पृथ्वी तत्व भरलेलं आहे, याचा गुरुत्व मध्य शोधायचा तरी कसा? तुम्ही पृथ्वीचा गुरुत्व मध्य तरी काढू शकता का? तुम्ही अंदाजे काढू शकताय. प्रत्यक्षात कोणी असं सांगू शकत नाही की हा गुरुत्व मध्य अगदी परफेक्ट असाच आहे. बाकीच्या ब्रह्मांडाचा गुरुत्व मध्य हा तर वेगळाच विषय झाला. म्हणून त्याच्यातनं ते काय म्हणतायत की हे सर्व ब्रह्मांडाच्या नियंत्या, हे अमर्याद रूपा, हे विश्वरूपा, याप्रमाणे तू खरोखर आहेस हे मी पाहिले. आता मी हे बघतोय. चक्षुर्वै सत्यम, कोण काय सांगते हा विषय नाहीये. की उपनिषदांमधल्या ऋषींनी सांगितलंय किंवा भगवद्गीतेतल्या अर्जुनाने सांगितलंय किंवा अजून कुठल्या ग्रंथात सांगितलंय, हा विषय नाहीच आहे. म्हणून संत जे लिहित असतात ते त्यांच्या स्वयंभू अनुभूतीच्या जाणीवेतनं लिहित असतात. त्यांना आधार लागतच नाही. साहित्यिकांना आधार लागतात, लक्षात घ्या. कारण त्यांच्या भूमिकेमध्ये चक्षुर्वै सत्यम भूमिका असते किंवा त्यांच्या जाणीवाच तशा स्वरूपाच्या असतात. नाहीतर एरवीला साहित्यिकांना 10 पुस्तकं त्यांच्या टेबलावर ठेवून त्यांचं लिखाण चालू असतं. पण दासबोध कुठं लिहिल्या गेला याचा विचार करा. ज्ञानेश्वरी कुठं सांगितल्या गेली याचा विचार करा. गाथा कुठे लिहिल्या गेली याचा विचार करा. भागवत कुठं सांगितलं जातं त्याचा विचार करा. कारण या स्वयंभू जाणीव आहेत. इथं कोणाच्या आधाराची गरज नसते. आधार माझाच असतो. माझी अनुभूती हाच माझा आधार आणि मी सांगतो ते तसंच. देयर इज नो थर्ड अँगल. इतकं स्पष्ट. तू कहता है कागज की लेखी, मैं कहता हूं आंखों की देखी, असा भाग आहे. लक्ष द्या. त्यामुळे याचं स्वरूपच खूप वेगळं असतं. म्हणून संतांच्या तत्वज्ञानाच्या निर्मितीला कुठल्याही आधाराची गरज नसते. किंबहुना जुने आधार मोडून काढून आपल्या आधाराने पुढचं लिखाण करून विकसित आध्यात्मिक जाणीवांना विकसित करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून संत हे क्रांतिकारी असतात, लक्षात घ्या. आणि ईश्वराच्या अनेक अनंतत्वाच्या जाणीवा अनेक भूमिकेतनं प्रत्येक संत बघत गेला आणि त्या नवीन क्रांतिकारी जाणीवा जेव्हा त्यांच्या अधिक जाणीवेत येतात तेव्हा जे जे तत्वज्ञान तयार होतं ते अधिक समृद्ध तयार होत असत. ईश्वर एक असला तर ईश्वराची समृद्धी
विविध अंगांनी, विविध दिशेनी, विविध जाणीवेनी, विविध रंगांनी आणि विविध प्रकारच्या उपासनेनी समृद्ध असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा ईश्वराला येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या साधनेतनही ईश्वर शोधला. मारुतीची उपासना करून मारुती सुद्धा शोधला. लक्षात घ्या, सर्व प्रकार मोहम्मद पैगंबराची उपासना केली, म्हणून त्यांच्या जाणीवांमधला ईश्वर हा वेगळ्या भूमिकेतनं त्यांनी प्रकट केला, जो त्यांनी प्रत्यक्ष विवेकानंदांना दाखवला. म्हणून विवेकानंदांच्या तत्वज्ञानाला सर्व धर्मांच्या परे असणारी क्रांतिकारी रचना आपल्याला सापडेल. राजयोगाचा अधिष्ठान त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. या सर्व गोष्टी आहेत. म्हणून अर्जुन इथं काय म्हणतोय, हे विश्वरूपा, याप्रमाणे तू खरोखर आहेस हे मी पाहिले. तुझ महामूर्तीची अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेकी, लेईलासी वानेपरीची अंगी ऐसा आवडतू आहासी. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझी स्वरूप महाचळी, दिव्य अलंकार फुली फळी सासिन्नलिया. वेगळे शब्द वापरले बघा एकदम. तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर अर्थच कसा जातो एकदम. तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर ज्या अनेक निरनिराळ्या मूर्ती प्रकट झाल्या आहेत, म्हणजे हे सगळे देव देवता जे आहेत, ही ईश्वराची अंग उपांग आहे. लक्षात घ्या. त्या पाहता तू नाना प्रकारची अंगडी घातली आहे, म्हणजे वस्त्र घातलेली आहेस असं दिसते, किंवा नाना प्रकारच्या निरनिराळ्या मूर्ती याच कोणी निरनिराळे वृक्ष व वेली असून त्या तुझ्या विश्वरूपी महापर्वताच्या ठिकाणी दिव्य अलंकार रूपी फळा फुलांनी भरास आले आहे. हे तुझं सर्व स्वरूप आहे, ते मी बघतो आहे. देव देवता मी ओळखू शकतोय, मी बघू शकतोय, पण तुझं वैयक्तिक स्वरूप मला कळत नाही. बघा ते कशा प्रकारे तो वर्णन करताय त्याच लक्षात. किंवा होकाजे महोदधी तू देवा, जहालासी तरंग मूर्ती हे लावा, की तू एक वृक्ष बरवा, मूर्ती फळी फळलासी. किंवा देवा असेही वाटते की तू महासमुद्र असून मूर्ती या तुझेच तरंग रूप हेलकावे आहे, किंवा तू एक सुंदर वृक्ष असून मूर्ती रूप फळांनी फलद्रूप झाला आहेस. म्हणजे या सगळ्या कल्पना ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या आहेत. लक्षात घ्या, अर्जुनाची मानसिकता विश्वरूप दर्शन घेत असताना कशी कशी झाली असेल, आणि विश्वरूप दर्शन बघत असताना तो कुठल्या कुठल्या भूमिकेतनं ज्ञानेश्वर महाराज ते वर्णन करतायत. तर ते तू महासमुद्र असून जेवढं काही सर्वात मोठं या जगात आहे त्याच्या उपमा देण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. तू महासमुद्र आहे आणि मूर्ती या तुझेच तरंगरूप हेलकावे आहे. आता समुद्राच्या सर्वत पृष्ठावरती तरंग असतात. त्याचा अर्थ आपल्याला कसा घेता येईल ते बघा. म्हणजे ईश्वराच्या देवदेवतांचं कार्यस्वरूप हे सतत या ब्रह्मांडामध्ये हेलकावे घेत असत. म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय ही त्या हेलकाव्याची प्रमुख भूमिका असते. या भूमिका का चालल्या, तर काळ आहे हा संपूर्ण काळ ही त्याची अस्थिर तरंगाची भूमिका सातत्याने आपल्या समोर आणल्या जाते. कारण हे जे विश्वरूप दर्शन आहे हे काळाचं स्वरूप आहे. ईश्वर काळ स्वरूपातून जेव्हा बाहेर येतो
मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदम ब्रह्म या जाणीवेमध्ये जेव्हा स्पंद सुरू होतो आणि तिथं काळाला सुरुवात होते आणि त्याच्यातून सर्व व्यक्त अव्यक्ताचं प्राकट्य तो करत राहतो. हे अव्यक्त ईश्वर सुद्धा प्रकट करत असतो अव्यक्ताला. आहे की नाही? स्पंद दिसत नाही पण स्पंदाला प्रकट करणारा कोणतरी आहे. वायू दिसत नाही पण वायूला प्रकट करणारा कोणतरी आहे. आपल्या भावना आहेत, या भावना सुद्धा अप्रगट आहेत, परंतु त्या अप्रगट भावना सुद्धा प्रगट अवस्थेत आणणारी जी अप्रगटतेत आणण्याची जी यंत्रणा आहे ती आत्म्याची जाणीव आहे, ती शक्ती आत्म्याची. म्हणून आपला विचार, आपली स्फूर्ती या सर्व अप्रकट शक्ती आहेत आपल्यामधल्या, पण त्या अप्रकट शक्ती सुद्धा अप्रकट अशा ईश्वरातनच प्रकट होत असतात. असं ते समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. असो किंवा तू एक सुंदर वृक्ष असू, मूर्ती रूप बळाली फलक द्रुप झाला आहे. जी भूती भूतळ मांडली जैसे ने होका जे मधोदधी तू देवा, झालासी तरंग मूर्ती हे लावा, ती तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळी फळलास. हे झालं. जी भूती भूतळ मांडले जैसे नक्षत्री गगन गुढारले, तैसे मूर्तिमय भरले देख तसे तुझे रूप. अहो जी देवा, जशी पृथ्वी भूतांनी व्यापली आहे किंवा आकाश नक्षत्रांनी भरले आहे, त्याप्रमाणे तुझे विश्वरूप मूर्तीने भरलेले मी पाहत आहे. म्हणजे तुझं संपूर्ण विश्वरूप जे आहे ते तुझ्या ईश्वरी गुणांनी भरलेलं आहे असं म्हणा. कारण प्रत्येक गुण त्याच्या ज्या ऐश्वर्याच्या खुणा आहेत त्या खुणा त्या देवताच्या स्वरूपातनं त्याच्या अंगोपांगावरती सातत्याने विलसत आहे. म्हणून आकाश नक्षत्रांनी भरले आहे त्याप्रमाणे तुझे विश्वरूप मूर्तीनी भरलेले मी पाहत आहे. अशा या सर्व मूर्ती तुझ्या सर्वांगावर मी पाहत आहे. असो जी एकेकीच्या अंगाप्रती होय जाय हे त्रिजगती, एवढिया ही तुझा अंगी मूर्ती ती रोमा झालिया. ऐसा पवाड मांडुनी विश्वाचा, तू कवणपा येथ कोणाचा, हे पाहिले तव आमचा सारथी तोची तू. बघा किती छान आहे. देवा काय सांगू, तुझ्या अंगावर दिसणाऱ्या एका एका मूर्तीची एका एका अवयवावर हे त्रैलोक्य उत्पन्न व नष्ट होत असून एवढ्याही मूर्ती तुझ्या अंगाच्या ठिकाणी रोमाप्रमाणे दिसत आहे. रोमाप्रमाणे दिसत आहेत. असा हा विश्वरूपाचा विस्तार मानून राहिलेला तू कोण व कोणाचा हे मी पाहिले. आता बघा म्हणजे थोडक्यामध्ये ही कल्पना खूप छान आहे. सगळं विश्वरूप दर्शन त्याला सर्वत्र सर्वदूर दिसतंय. दिसतंय म्हणजे त्याच्या दिव्य दृष्टीने दिसतंय. म्हणजे त्याला मागचंही दिसतंय, पुढचंही दिसतंय, बाजूचंही दिसतंय, इकडचंही दिसतंय. अशी ही दिव्य दृष्टी आहे. आणि या दृष्टीच्या क्षेपामध्ये संपूर्ण ब्रह्मांड येत आहे. आणि या दृष्टीतनं तो जेव्हा म्हणतो की हा दाखवणारा जो आहे तो कृष्ण कुठे आहे की नाही. म्हणजे त्या जेव्हा या अद्वैत जाणीवेत जातो माणूस, निर्गुण भूमिकेत जातो, तेव्हा त्याला सगुणाची आठवण होते. आणि त्या सगुणामध्ये तो म्हणतो अरे माझा विठ्ठल कुठे. नामदेवाला जी प्रचिती होती ती ही होती. सर्व सत्ता आली हाता. मग सद्गुरूंनी काय केलं त्यांच्यासाठी ते हे
आणि खेचर जेव्हा त्यांच्याकडे गेले, ती कथा तशीच आहे ना, प्रत्येक ठिकाणी त्यांना पाय जिथं जिथं ठेवेल तिथं तिथं शिवपिंड निर्माण झालं. मग अशा प्रकारचा तो अनुभव होता. म्हणून तू कोण व कोणाचा हे मी पाहिले तेव्हा आमचा जो सारथी श्रीकृष्ण तोच तू आहेस असे दिसून आले. तूच तू आहेस. केवढी त्याच्या मनामध्ये केवढी भक्तीचा उमाळा आला असेल. यू जस्ट इमॅजिन, जेव्हा आपल्याला आपल्या जवळची व्यक्ती जिथं काम, आता तुम्ही हल्ली हे नसतं, परंतु लहानपणी आमचे वडील आता ते काय फार मोठ्या पोस्टवर होते असं म्हणायचं नाही, पण प्रत्येक लहान मुलाला आपले वडील मोठे आहेत असं वाटतच असतं ना, आहे की नाही, आहे की नाही. तर त्यावेळेला ते यांचे वडील ज्या ऑफिसमध्ये होते त्या ऑफिसमध्येच आमचे वडील होते, CDAO मध्ये. पण आम्हाला ते सायकलवर एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये रविवारी घेऊन गेले. त्या ऑफिस पाहिलं केवढं मोठ्या ऑफिसात माझे वडील काम करतायत, आणि वडिलांकडे पाहिल्यावर अरे, आणि या ऑफिस मध्ये माझे वडील. हा जो एक भाव तयार होतो, हा भक्तीचा भाव. आणि या भावामुळेच ईश्वर आकळतो. केवढी विशाल भूमिका तयार झाली असेल बघा अर्जुनाच्या मनामध्ये. म्हणजे त्याच्या विशाल मनाच्या जाणीवेत आपलं मन म्हणजे खूपच छोट वाटतं आपल्याला. एवढं विशाल झालेला आहे तो. आणि त्याच्यातनं तो त्या कृष्णाकडे बघतोय की अरे, तो माझा सारथी आहे. काय वाटलं असेल त्याला, विचार. म्हणून तरी मज पाहता मुकुंदा, तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापक सर्वदा, मग भक्तानुग्रहे तया मुग्धा, रूपाते धरिसी. भगवंता, मला असे वाटते की तू असाच सदा सर्वदा व्यापक आहे, पण भक्तावर प्रेम वृद्धी रूप अनुग्रह करण्याकरता तू सुंदर गोजीरवाणे एकदेशीय श्रीकृष्ण स्वरूप धारण करतोस. तुझ्या सगुण स्वरूपाकडे पाहून ते तू रूप कशासाठी धारण केलं असा प्रश्न अर्जुनाला पडला असेल की एवढा मोठा विश्वव्यापक जे स्वरूप आहे आणि जे थकीत करून टाकणार असं स्वरूप आहे, आणि प्रत्यक्षामध्ये हे स्वरूप दाखवणारा ज्याचं अंतरंग अशा जाणीवेमध्ये आहे, ते स्वरूप मला तो जे दाखवतो आहे तो प्रत्यक्षात सगुणात असा का झाला, असा एक प्रश्न त्याच्या मनात आला. आणि तो माझ्यावर कृपा करण्यासाठी आलेला आहे आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहे, अशी भूमिका प्राथमिक अर्जुनाच्या मनात येते. कारण पहिल्या अध्यायामध्ये मी कोण होतो आणि आता मला तो काय दाखवतो. म्हणजे माझा आत्यंतिक झालेला अनुताप हा अज्ञान दशेतला होता, हा काही आध्यात्मिक जाणीवेतला अनुताप नव्हता. पण तरीही त्यांनी मला त्याच्यातनं बाहेर काढून त्याच्या आध्यात्मिक भूमिकेपर्यंत आणून पोचत केले, आणि त्याची कृपा त्याच्या सगुण जाणीवेतनं मला दिसते आहे. म्हणून ईश्वर हा आतून ज्या भूमिकेतनं त्याचं स्वरूप विश्वस्वरूप जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुमच्या स्वरूपामध्येच तो कसा बसलेला आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे हा सगळा वैयक्तिक अनुभव आहे.
अर्जुनाचा लक्षात घ्या. तिथं थोडी द्वैत भूमिका दाखवलेली आहे, परंतु समजा स्वामी स्वरूपानंदांना किंवा ज्ञानेश्वर माऊलींना स्वरूपी विश्वरूप देखील आणि विश्वरूपी स्वरूप सामावले या अमृतानुभवाच्या जाणीवेमध्ये ते जेव्हा स्वतःला पाहत असतील तेव्हा त्यांच्या स्वरूपाकडे पाहिल्यावर त्यांना वाटत असेल, असंच वाटत असेल ना, की तो ईश्वर माझ्यामध्ये आत्म जाणीवेतच बसले. म्हणजे आता या दोन्ही निर्गुण भूमिका आहेत आणि या मानसिकतेला अतिमानसिक जाणीव असं म्हणतात. त्याच्यामुळे सगुण निर्गुण हा भाव खूप वेगळा आहे. म्हणून पांडुरंगाला बघायचं तर कसं बघायचं, तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय म्हणाले तुकाराम महाराज? विठूला पहारे पंढरीसी कुणीतरी जावे. म्हणून या पंढरीला तुम्ही जा, म्हणजे स्वरूपाचा अभ्यास करून विश्वरूपाचं दर्शन घ्या. विश्वरूपाच्या जाणीवेतनं स्वरूपाकडे पहा, म्हणजे तुम्हाला विश्वातीत स्वरूप निर्गुण जाणीवेतनं विश्वातीत कसं आहे हेही समजेल. म्हणून त्यांची अनुभूती, तुकारामाची अनुभूती आणि अर्जुनाची अनुभूती आपल्याला मॅच करता यायला पाहिजे. लक्षात घ्या, तुकाराम काय होता म्हणजे खूप एकेरी झालंय, परंतु ते आत्म जाणीवेतनं समजून घ्या असं मला म्हणायचंय. निर्गुण परब्रह्मच तुकारामाच्या रूपाने आलं होतं तिथं असं म्हणावं लागतं. म्हणजे जेव्हा त्यांना हा साक्षात्कार झाला तेव्हा प्रत्यक्षात निर्गुण परब्रह्म सगुण रत्न आलं, ते विमान आलं, ते गेले, हा विषय थोडा वेळ बाजूला ठेवा पाहिजे असेल तर. परंतु ते काय म्हणतायत, विठूला पहारे आणि पंढरीशी कुणीतरी जा रे. आणि विठ्ठल कुठे माझा, औट पीठी विठ्ठल उभा. म्हणजे आता हे सर्व दिव्य दृष्टीचं दर्शन जे अर्जुनाला घडलेलं आहे त्याची वेगळ्या भूमिकेतनं तुकाराम अनुभूती घेतोय इथं. औट पीठी विठ्ठल उभा. म्हणून अर्जुनाच्या कुठल्या भूमिकेमध्ये, आध्यात्मिक भूमिकेमध्ये त्याला हे दर्शन घडत असेल तर अर्जुनाला विश्वरूप दर्शन हे त्याच्या आउटपीठावरती घडलं असं म्हणावं लागतं. कारण दाखला तुकारामांनी दिलाय. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का की तुकारामांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला का? नाही केला. तुकारामाला तर संस्कृत येतच नव्हतं असं म्हणताय, पण कृष्ण कळला ना. वेद आतमध्ये होते, वेद आतून बोलतात, लक्षात घ्या. पण तुकारामाला ज्ञानेश्वरीचं अंतरंग कसं कळलं? साधनेतून कळलं. म्हणून तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये की याच्यामध्ये इथून पुढे कोणीही काहीही गडबड करू नका. तुकारामाचे शब्द आहेत ते. म्हणून पुढे काय म्हणतात, औट पीठी विठ्ठल उभा मध्ये सुनीळाची प्रभा. कसं झालं, सुनीळाची प्रभा दिसली म्हणजे तिथं त्याला देव देवता वगैरे असं स्वरूप दिसलेलं नाहीये. लक्षात घ्या, जणू अर्जुनाची अनुभूती आणि तुकारामाची आध्यात्मिक अनुभूती वेगळ्या जाणीवेमध्ये होती. कारण तुकाराम तप करत करत आलेले होते, साधना करत करत आलेले होते, सर्वत्र ईश्वर भरलेला आहे ह्या जाणीवेतनच ते पुढे सरकत होते. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत जाणती. म्हणून तुकाराम महाराज हे तत्वज्ञ संतांच्या भूमिकेमध्ये होते.
म्हणून त्यांना त्या संपूर्ण त्यांच्या औटपीठाच्या चिदाकाशामध्ये प्रकाशमय विचारशलाका दिसत होत्या, ज्या विविध देवदेवतांच्या जाणीवेतला प्रकाश त्यांना तिथं दिसत होता. मध्ये सुनीळाची प्रभा, कोटी मदनाचा गाभा. एवढं सौंदर्य, कोटी मदनाचा, कोटी मदन उभे केले, त्याचा गाभा. सोहम तो रे. अरे बापरे, कुठे गेले तुकाराम महाराज, सांगा तुम्ही. म्हणजे साधनेची परमोच्च सीमा कुठल्या भूमिकेत आली एकदम. ही महाशून्याची भूमिका आहे, लक्षात घ्या. सोहम तो रे. भूषण्ये कर्षे यमसूर्य राजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामि ओ सावसो पुरुषा सोहम अस्मि. ही जी उपनिषदातल्या ऋषींची वाक्य आहेत, ही अनुभूती आहे की ते ब्रह्म सोहम याच जाणीवेमधून मी अनुभवतो आहे आणि मीच तो आहे. ते झालं ना, सोहम तो रे. पुढे ते वर्णन काय करतात, विठू उभा ना बैसला. आलं ना ते सगळं. विठू उभा ना बैसला, सर्वा घटी कोंदाटला, अवघा घनानंद भरला, ज्याचा तो रे पंढरीसी कुणीतरी जा रे विठूला पहारे. मग अवघा घनानंद भरला, सच्चिदानंद स्वरूप. ही भूमिका ईश्वराची वैश्विक जाणीव ही त्यांच्या समोर आली. घेऊनी सद्गुरूची खूण. का झालं हे, मी माझ्या सद्गुरूंनी दिलेली खूण घेतली. सद्गुरूंना घेऊन नाही गेले ते, सद्गुरूंनी दिलेली खूण. हा स्पेसिफिक शब्द आहे. घेऊनी सद्गुरूची खूण, येरधारी गुंतले मन. कुठल्या येरधारीत गुंतवायचे, नाभी पासून ब्रह्मरंध्रात. म्हणून प्राणाचा जो श्वास चालतोय आपला, त्या श्वासाच्या जाणीवेमध्ये श्वास आणि उच्छ्वासाच्या प्राणमय मनाच्या स्थितीमधनं ईश्वराचं अनुसंधान साधायचंय. मन आणि बुद्धी त्या श्वासावर केंद्रित करायची आहे आणि चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून आपल्या ब्रह्मरंध्रात म्हणजे सहस्त्र दलामध्ये असणारी जी एक पोकळी आहे, तिथं कुंभकामध्ये मी ब्रह्म आहे ही जाणीव स्थिर करायची. ही साधन आहे. इथं पश्यंती संपते, मध्यमा संपते आणि परेच्या पलीकडे माणूस सहज जाणीवेमध्ये जातो. ही निर्गुण उपासना इथं सुरू होते, लक्षात घ्या. म्हणून घेऊनी सद्गुरूची खूण, येरधारी गुंतले मन, वारी झाली येथे पूर्ण, अनुभवितो रे पंढरीसी कुणीतरी जा रे. म्हणून या पंढरीला कोणी जातच नाही. कुणीतरी जा असं म्हणतायत ते. म्हणून ते त्या जाणीवेतनं जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे पाहत असतील, तेव्हा त्या सगुणाला ते त्यांच्या हृदयात पाहतायत. आणि अंतरंग चतुष्टय हे हृदय त्यांचं कुठं पोहोचलेलं आहे, ब्रह्मरंध्रात. सहस्त्रदलात उभा असलेला पांडुरंग औट पीठात प्रचंड जाणीवेत ते बघत आहे. असा पंढरपूरचा पांडुरंग आहे. तीच दृष्टी पांडुरंगाकडे जेव्हा सगुणात पाहतात, त्यांना सगुण दिसतच नाही. असं काय करताय. पण हा भेदच नाही राहत तिथं. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल, मंगेश. विठ्ठल म्हणजे मंगेश म्हणा, आहे की नाही. तसंच आहे ना ते. त्या दृष्टीने सद्गुरुराया कृपा करी, सद्गुरुराया कृपा करी, तैच घडे ही पंढरी, आता कैचा राहे दुरी स्वयेची तोरे.
म्हणजे स्वतः पांडुरंगच माझ्यापासून तर दूर राहू शकत नाही, कारण मीच पांडुरंगमय झाले आणि पांडुरंग माझ्याशिवाय वेगळा होऊ शकत नाही. आता कैसार आहे, दूरी तर राहू शकत नाही. एवढं ऐक्य आहे तिथं देवाशी. अर्जुनाची ती स्थिती आहे. आता जी आपण बोलतो आहोत ना, ती तुकारामांनी कशी अनुभवली हे मी सांगते. खूप सुंदर आहे. म्हणून निज नामी रंगली वृत्ती, निज नामी रंगली वृत्ती. आता सोहम तोरे म्हणतायत, मग त्यांचं निज नाम काय झालं, स्वतःच नाव काय झालं, सोहम. म्हणून प्रत्येक जीवात्म्याचं खरं नाव सोहम असत. आणि प्रत्येक जीव पृथ्वीवरती जेव्हा आपल्याला वेगळ्या भूमिकेतनं पाहत असतो तेव्हा तो जीवात्मा असतो. आणि आई वडिलांनी ठेवलेलं नाव हे खूपच वेगळं असतं. त्याच्यामुळे माझं नाव सुधीर, तुमचं नाव शुभांगी असेल, तुमचं नाव काय साक्षी, बरोबर आहे, त्यांचं नाव चंद्रशेखर गाडगीळ नाही का, चंद्रशेखर नंदनवार, बरोबर आहे, हे रवी, त्या प्रज्ञा, हे विद्याधर, ही कसली नाव आहेत, ही सगळी भूत आहेत जीवात्म्याची. लक्षात ठेवा, आपलं खरं नाव सोहम. म्हणून नाम कुठलं घ्यायचं, सोहम. इतकं स्पेसिफिक आहे हे. आणि तुकारामांनी सांगितले, हा जे म्हणतात रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, म्हणजे हे कुठल्या जाणीवेत त्यांनी सांगितले हे कळलं का. तो चुकीचा आहे असा अर्थ झाला का त्याचा, तो चुकीचा नाहीये. पण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता सोहम तो रे हे अनुभवा असं म्हणतायत ते. किती स्पष्टता आहे विचारांची याच्यामध्ये. म्हणून निज नामी रंगली वृत्ती, हरली सकळ ही यातायाती. आता हा श्वासाची यातायाती राहिली नाही. कारण मी काय साधना करतो का, मी साधना पण करत नाही आता. हरली सर्व यातायाती, कुठली यातायात नाही. आणि मीच ब्रह्म झालेला असल्यामुळे जन्म मरण वगैरे या चक्रातही नाही. हरली सकल ही, सकल म्हणजे सकल, एव्हरीथिंग यातायाती. तुका म्हणे धरिला चित्ती विठ्ठल तो रे. तो विठ्ठल मी चित्ती धरलाय. अशा पंढरीशी कोणीतरी झाले विठोला पाहले. सगळी साधना, सगळी मानसिकता, सर्व गोष्टींच स्पष्टीकरण. पण तुकाराम हे खूप डायनॅमिक आणि खूप स्पेसिफिक होते. लक्षात ठेवा, म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही हे सांगण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. बाकीचे सर्व मंडळी काय सांगतात, चालू द्या, होते ना, चालू द्या, होऊ द्या, होऊ द्या. तसं नाही तुकारामाचं. ते चुकीचं आहे असंही नाही मला म्हणायचं. जशी प्रजा असेल तसंच सांगावं लागणार ना. ज्याला तर समजून पहिलीतल्या मुलाला पहिलीतलंच सांगावं लागणार आहे. पण पहिलीतला मुलगा पुढे 100 वर्ष पहिलीतच राहिला तर उपयोग काही होणार नाहीये. हा सांगणारा तडफदारपणा तुकाराम होता असं मला म्हणायचंय. म्हणून येड्या गावाळ्याचं काम नाही म्हणतो. नाही तर कोण सांगेल, तुम्ही सांगा बरं. विंचू देवाऱ्याचे आला देव पूजा नावडे त्याला, ते पैजाराचे काम अधमासी तो. मग असं का म्हणतात. आणि हे विंचू कुठले कळलं ना, विंचू कसे असतात ते. बघ हे कळावं लागतं ना. पण ते राहावं त्याच्यातच लागतं. इतकं स्पष्ट आहे. आणि या गोष्टीच समजून घ्याव्या लागतात जीवन जगताना. कारण आपण बदलू शकत नाही हो इतरांना, पण आपण बदलू शकतो. ही खूप एक प्लास्टिसिटी आहे आपल्यामध्ये. पण ही प्लास्टिसिटी वापरता यायला पाहिजे आपल्याला. हाऊ टू चेंज अवर सेल्फ. आणि योग्य वेळ. म्हणजे मोह मेणा होणं आम्ही विष्णुदास, कठीण वर्गाची भेदवत हे पण पाहिजे असते.
तुकारामच आहेत परत. आहे की नाही? हा, इथं असलं काही नाही. परंतु अर्जुनाचं काय झालं होतं, मऊ मेण इतकं झालेलं होतं की वज्राला कठीण मारणं हे त्याला शक्यच नव्हतं. हे तो ते टाळतच होता. म्हणून भगवद्गीता आली. तुकारामाला हा भावच होता. बरोबर आहे की नाही? अर्जुन हा काही त्याच्या घरातल्या लोकांना सोडून चाललेला नव्हता. तुकाराम घरातल्या लोकांना वर्षानुवर्ष सोडून साधना करत होता. मग भक्त कसा झाला तुकाराम? अर्जुनाला भक्त व्हावं लागलं. दोन ह्याच्यात फरक आहे. हे बारकावे आहेत बघा सगळे. म्हणजे या दृष्टिकोनातनं बघावं लागतं. असो, तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.